पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिवीगाळ केली, तसंच अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर केला आहे। याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालून जाब विचारणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। तीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली। शहरातील मराठा आणि ओबीसी समाजातील नेते मंडळी कोंढवा पोलीस स्टेशन परिसरात आल्यावर जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यामुळे परिसरातील वातावरण एकच तणावपूर्ण झालं होतं। याविषयी स्वतः लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया देत आपल्याला जीवे मारण्याचा हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप केला आहे। आपण मद्यप्राशन केलं असेल तर पोलीस विभागाच्या माध्यमातून माझी वैद्यकीय तपासणी केली जाईल असं त्यांनी म्हटलं। तसंच या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे। त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। आणि मी आता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण। मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालंय, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना। माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो। तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार। असा आरोप लावण्याचं कारण नेमकं काय असेल तुमच्यावरती? जे काही आरोप माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो, त्यावेळी 2 इसम माझ्याशी बोलून गेले, त्याच इस्मानी मला पकडलं। त्याच इस्मानी परत काय बोलले तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले। तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा। आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो, माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न। या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी देखील आता प्रतिक्रिया दिली असून या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल असं म्हटलं आहे। नाही, ते सांगण्याच्या मेडिकल एक्सपर्टच सांगू शकतात, आम्ही सांगणं योग्य राहणार नाहीये। मद्यप्राशन केले का नाहीये आम्ही त्यांची तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे मेडिकल करण्याची गरज पडली त्याप्रमाणे आम्ही करू। आम्ही त्यांच्या तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ। आम्हाला तक्रार मिळाले होते, कोणीतरी त्यांच्या जीवाचा धोका आहे असे म्हणून आमच्या पोलीस टीम वगैरे गेले होते, त्यांनी त्यांच्या घेऊन आले। त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पूर्वी काहीतरी व्यक्त केले होते, त्यांच्याबद्दल त्यांच्या नाराजी म्हणून त्यांना थांबवून काहीतरी विचारत होते, कसाला काय बोलले म्हणून, त्यांच्यामुळे त्यांना इश्यू झाला। आता ते दोन्ही आले आमच्या समोर, दोन्हीच्या आम्ही स्टेटमेंट घेऊन त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो। आता कोण कसे केली या सगळ्याच्या पुढच्या तपासाच्या भाग आहे, आम्ही करू। त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। दरम्यान लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून याबाबत आता अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही। सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे। मराठा समाजाने केलेल्या काही मागण्यांना ओबीसी समाजाकडून विरोध केला जात असून ओबीसी समाजाने देखील उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। लक्ष्मण हाके यांच्यावरील या आरोपांनंतर आता ओबीसी आणि मराठा समाजातील संघर्ष आणखी तीव्र होणार का हे येत्या काळातच स्पष्ट होईल।